ब्रांच देश भर में कार चोरी करने वाले एक अंतर्राज्यीय गिरोह का पर्दाफाश करते हुए 4 आरोपियों को गिरफ्तार किया है। उनके निशानदेही पर 11 कारें भी पुलिस ने बरामद की है, जिनकी कुल कीमत 1.5 करोड़ रुपए बताई जा रही है। पुलिस से मिली जानकारी के अनुसार दिल्ली से एक क्रेटा कार नागपुर में बेची जाने की गोपनीय जानकारी के आधार पर जब पुलिस ने जांच की, तब इस पूरे गिरोह का पर्दाफाश हुआ। असतात स्पेशली क्रेटा किंवा ज्याच्यात किया वगैरे ज्याच्यात सॉफ्टवेअर टेम्पर करून काही वाहन चोरीस गेले होते ते पकडण्यात आलेले आणि ही जी टोळी आहे ती नॅशनल लेवलची ही टोळी आहे आणि त्याच्यात आतापर्यंत जवळपास 11 वाहन आपण हे पकडलेले डिटेक्ट झालेले आहे आणि त्याशिवाय ते जवळपास हे आहेत 1.5 कोटी ती आजची किंमत आहे त्याची. परंतु सिरियस याच्या असं आहे की सगळे इंटरलिंक्ड आहे आणि हे जे आपण डिटेक्शन केलेली याच्या डिटेक्शनमध्ये क्राईम ब्रांचनी हे शोधून काढलं की कुठून कुठून हे वाहन चोरीस गेले होते. त्याच्यात जे मेनली कळलेलं आहे तो दिल्लीच्या हैदराबाद आणि नागालँडपर्यंत आणि मणिपूरपर्यंत हे वाहन आणि आपले नागपूरवरून हे काही चोरीस गेलेले होते. अजून याची इन्व्हेस्टिगेशन आपली या केसमध्ये चालू आहे आणि क्राईम ब्रांचनी जे हे कारवाई केलेली आहे ते म्हणजे याच्यात आपण आता हे शोधतोय की सॉफ्टवेअर जो असतात गाडीमध्ये ते सॉफ्टवेअर म्हणजे त्याच्यावरूनच ते किल्ली तयार होतात, म्हणजे द की टू ओपन दी व्हेकल. आणि तसेच याच्यात म्हणजे कोणी कंपनीच्या हे आहेत का ते आपण करतो आहे. सध्या आमच्या त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. तसेच याच्या एक म्हणजे फास्टॅगवर पण जे घेत होते आणि फास्टॅग पण फेक आधार कार्ड असला किंवा हे त्या आधारावर हे फेक फास्टॅग्स पण घेत होते. मग तिथूनही आपल्याला माहिती मिळती आहे की कसे त्यांनी काय काय केलेलं आहे. त्याच्यात काही आरोपी आम्ही अटक केलेले आहे आणि त्या आरोपींकडून आपण पुढची इन्व्हेस्टिगेशनमध्ये आमची कारवाई सध्या चालू आहे. आणि हे जे आहे तो जे रेड हँड आपण एक कार पकडली होती ती कारची माहिती आपल्याला मिळाली होती की नागपूरवरून एक कार असे जात आहे आणि ते मध्य प्रदेश पोलिसांना आम्ही सांगून मग त्यांनी इंटरसेप्ट केली आणि ते वाहन आपण पकडलेलं आहे तो. आणि म्हणजे एक सिरियस अशी एक ऑफेन्सिव्ह याच्यात मोडस ऑपरेंडी दिसली की आत्तापर्यंत आपल्याला कळत नव्हतं की आणि ते शोधून म्हणजे हा कारला आपल्याला हे करायचं आहे. एक कार त्यांनी अगोदर एक अटेम्प्ट झाला होता परंतु त्याच्यात ते सक्सेसफुल झाले नाही. परत तीच कार ते नंतर तिथून चोरीस गेली. म्हणजे ही जी आहे गँग आणि तिचे सेल करण्याच्या इथून चोरी करणारे दुसरे लोक आणि ते चेंज होतात आणि ते लगेच